बीड जिल्ह्यातले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभरामध्ये खंडणीचा मुद्दा जो आहे तो चर्चेमध्ये आला। बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडवरती खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। मात्र खंडणीचा गुन्हा आणि हत्येचा गुन्हा हे परस्पर असल्याचा दावा जो आहे तो करण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी अटकेमध्ये आहेत ते दोन आरोपी जे आहेत ते पुण्यामध्ये पकडले गेले। मात्र वाल्मिक कराड जो आहे तो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पुण्यातल्या पाषाणमधल्या सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर झाला। खरं तर पुण्यामध्येच वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलं। विशेष म्हणजे वाल्मिक कराड जवळपास 22 दिवस जो आहे तो फरार होता। सीआयडीचे 9 पथकं जे आहे ते वाल्मिक कराडचा शोध घेत होती। मात्र सीआयडीच्या पथकांना वाल्मिक कराड सापडला नाही। अखेर तो पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांसमोर शरण गेला। दुसऱ्या बाजूला हत्या प्रकरणामध्ये जो आरोप करण्यात येत होता आणि हत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेले जे आरोपी होते ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोन मुख्य आरोपींचा समावेश होता। मात्र सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे जे आहे ते पुण्यामध्येच सीआयडीच्या खरं तर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना अटक करण्यात आली। त्यामुळे पुण्यातल्या खरं तर पोलिसांवरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात आलं। आज पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये किमती मुद्देमाल खरं तर वितरित करत असताना पुण्यातल्या पोलीस आयुक्तांनी थेट 4 परिमंडळांना आदेश दिलेले आहेत। ते म्हणजे जर कोणी खंडणी मागत असेल, गँग कोणी जर पुण्यामध्ये चालवत असेल तर त्याच्यावरती थेट कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून थेट 4 परिमंडळांना आदेश जे आहे ते देण्यात आले। त्यांच्याकडून स्पष्ट उल्लेख करण्यात आला की पुण्यामध्ये जर कोणी गँग चालवत असेल, गँगच्या माध्यमातून खंडणी जी आहे ती जर पुण्यामध्ये मागितली जात असेल तर थेट कारवाई जी आहे ती केली जाईल। खरं तर याआधी नागरिकांना सुद्धा पुणे पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेलं होतं अशा पद्धतीचा त्रास कोणत्या टोळीकडून अथवा कोणत्या गँगकडून होत असेल किंवा गँगच्या नावाखाली अन्य कुठल्या नागरिकांना धमकवण्याचे प्रयत्न होत असतील तर थेट पोलीस आयुक्तालयाशी संपर्क करण्याचं आवाहन जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आलेलं होतं। मात्र पुण्यामध्ये आरोपी अटक केलेले पाहता त्याचबरोबर वाल्मिक कराड पुण्यामध्ये सरेंडर झालेलं पाहता पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवरती आलेले आहेत आणि 4 परिमंडळांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी थेट सूचना दिलेल्या आहेत। जर आपापल्या झोनमध्ये अशा पद्धतीने कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल अथवा नागरिकांना बळाच्या जोरावरती घर खाली करण्याचा अथवा पैसे मागण्याचे प्रकार करत असतील तर त्यांच्यावरती थेट कारवाई करा। अशी कारवाई केली जाईल की पुढचे 7 जन्म लक्षात राहतील असा थेट इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी खरं तर गुंड त्याचबरोबर टोळी चालवणाऱ्या गुंडांना दिलेला पाहायला मिळतोय। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खरं तर वाल्मिक कराड पुण्यामध्ये सरेंडर झाला। सुदर्शन घुले विष्णू चाटे हे पुण्यामध्येच अटक करण्यात आले। मात्र सुरेश दसांकडून थेट आरोप करण्यात येतोय की हे सगळं कनेक्शन पुण्यामध्येच नक्की का घडतंय, आरोपी खरं तर पुण्यामध्ये नक्की अटक का होत आहेत। बजरंग सोनवणे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत त्यांच्याकडून सुद्धा आरोप करण्यात आलेला होता की या सगळ्या आरोपींचा अड्डा पुण्यातच आहे का। हे सगळं खरं तर होणारे आरोप पाहता थेट आता पुणे पोलीस आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत। गँगच्या नावाखाली जर कोणी खंडणी वसूल करत असेल तर त्यांच्यावरती थेट कारवाई करा। आता पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेले आदेश पाहता या सगळ्या 4 झोनमध्ये पोलिसांकडून कशा रीतीने कारवाई करण्यात येते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले आरोपी पुण्यात झालेले अटक पाहता पुणे कनेक्शन पाहता पुणे पोलीस आयुक्तांकडून नव्या कारवाईला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। कॅमेरा पर्सन आदिल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।